बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक, त्याहूनही अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. नवीन पुस्तक आपण आजपासून वाचायला घेतोय. छोटंसं पुस्तक आहे आणि ते म्हणजे त्याचे पानं टाकेपर्यंत आणि वाचेपर्यंत त्याची हे हालत झाली. कोणाकडे हे पुस्तक आहे मला नक्की सांगा, म्हणजे आता उघडून वाचेपर्यंत त्याचे काय हाल होणार माहित नाही. जीर्ण म्हणतात तसं झालेलं आहे हे. सत्याचे स्फुल्लिंग, त्याच्या खाली लिहिलेलं आहे अवतार मेहर बाबा. तुम्ही ग्रुपवर मेसेज पण वाचला असेल. द स्पार्क्स ऑफ द ट्रूथ. स्पार्क्स ऑफ द ट्रूथ हे CD देशमुखांनी जे बाबांच्या संदेशांचं पुस्तक बनवलं होतं, त्याचं हे मराठी भाषांतर अनुवाद केलाय प्रोफेसर वर्णेकर, जे वर्ध्याचे आहे. याआधी पण आपण एक पुस्तक वर्ध्याचे हरा पंडितांनी भाषांतर केलेलं संपवलेलं आहे. तर आता आपण आज, हे नेहमी आपली सवय असते की हे वाचतो आपण, मागचं वाचतो, प्रस्तावना वाचतो आणि पुस्तकाला सुरुवात करतो. आता ह्यात जास्त करून कसं तुम्ही बघाल तर असं छोटे छोटे संदेशांसारखं आहे, त्यामुळे सुंदर वाटतं. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की सगळ्यांच्या सोयीसाठी आपण 6ची वेळ ठेवलेली आहे. आपला अर्धा तास कमी होणार आहे, तेव्हा कृपा करून सगळ्यांनी प्रयत्न करा की 6च्या ठोक्याला निदान हजर होत जा. म्हणजे काय की संपूर्ण पदरात पडेल. बाबा प्रत्येक कार्यक्रमाला 15 मिनिटं आधी जायचे, अर्धा तास आधी जायचे. तर आपणही ती सवय अंगी बाणूया. बाबा असतात इथे तर त्यांच्या सहवासाचे क्षण सोडायचे नाही. जे पक्के बाबा प्रेमी असायचे आणि बाबांच्या वेळेला कार्यक्रम असले तर 5चा कार्यक्रम म्हणजे 5ला कधी जायचे नाही. त्यांना माहिती असायचं बाबा आधी येणार, तासभर आधी जाऊन बसायचे की त्यामुळे त्यांना जे इंटिमसी आहे बाबांच्या सहवासाची ती मिळायची. एनिवे, तर अशी इंटिमसी आज नीलमनी भरपूर लाभ घेतला त्याचा. ह्या पुस्तकाचं मलपृष्ठ म्हणजे मागचं पान ते आपण आधी वाचूया. आणि फार स्पष्टीकरणाची याच्यात आवश्यकता नाही. अगदी वाटलं की मी फास्ट जाते, फार सोप्या भाषेत. तेच ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की ओघवती भाषा आहे, प्रासादिक भाषा आहे आणि सहज समजणारी भाषा आहे. आणि तरी पण वाटलं की हे समजलं नाही, एखादी लाईन, एखादं शब्द, एखादं पान, एखादा पॅरा, तर तुम्ही सांगू शकता. किंबहुना माझा यावेळी विचार असा आहे की तुमच्यातल्याच एकेकाला ज्यांना सांगावं असं वाटतंय त्यांनी हँडरेज करा आणि स्पष्टीकरण तुम्ही लोकांनी दिलं तर उत्तम, कारण तुमच्याकडे पानं पण आहेत आता पुस्तकाची ग्रुपवर. अणुशक्ती किंवा दुसऱ्या कोणत्याही भौतिक शक्तीने मानवतेचे रक्षण होणार नाही. ईश्वरी मध्यस्थीनेच काय ती मानवता वाचू शकेल. ही अणुशक्ती आहे, ॲटॉमिक एनर्जीने माणसाचं रक्षण होणार नाही. झाला तर विध्वंसच होईल. कारण बाबांनी सांगितलेलं आहे की सगळ्या समस्यांचं उपाय, रेमेडी एकच आहे आणि ती म्हणजे प्रेम. प्रेमाने सर्व साध्य होतं. ते अणुने ईश्वराच्या मध्यस्थीनेच काय ती मानवता वाचू शकेल. पुढे बाबा सांगतात, मानवतेच्या अत्यंत अंधकारमय व आणीबाणीच्या काळात ईश्वराने तिला कधीही असहाय्य स्थितीत सोडले नाही. किती सुंदर आहे. जेव्हा जेव्हा मनुष्य अत्यंत डार्क फेज ज्याला म्हणता येईल,
आणीबाणीचा काळ आहे, दुःख, हाल, अपेष्टा, अराजक, असंतोष, दारिद्र्य, सगळं काही अशी भयंकर परिस्थिती असते. त्या त्या वेळेला ईश्वर स्वतः मानवाचं रूप घेऊन मानवाच्या रक्षणासाठी, मदतीसाठी आलेला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, काय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, हे ते ओळ आहे काय ते, संभवामी युगे युगे, हे जे बाबांचं पुस्तक आहे त्याच्यात सुद्धा त्यांनी त्या ओळीचा उल्लेख केलेला आहे. कोणाला आठवलं तर चॅटमध्ये जरूर टाका की जेव्हा जेव्हा गरज असते सृष्टीला, तेव्हा तेव्हा तिला वाऱ्यावर मानवाला ईश्वर सोडत नाही, तर तो मर्यादात स्वतःला बांधून अवतरतो पृथ्वीवर सृष्टीमध्ये सगळ्यांच्या रक्षणासाठी. आज मानवाला जर कशापासून धोका असेल तर तो नैसर्गिक आपत्तीपासून नसून स्वतःपासूनच आहे. दुसऱ्या कोणा बाह्य शक्तींपासून आम्हाला धोका नाही आहे, तो आम्हालाच आमच्यापासून धोका आहे. कोण कुणावर कुठला बॉम्ब कधी टाकेल, कुठले व्हायरस सोडेल, काय करेल, त्याचा काही भरोसा नाही. तर हे पुस्तक आहे. प्रकाशक याचे प्रभाकर पळसापुरे, वर्ध्याचे. फोटो स्टुडिओ फार फार महान कार्य केलं ह्या गृहस्थांनी, पळसापुरेंनी. खूप बाबा प्रेमी बाबांच्या फोल्डमध्ये पळसापुरेंमुळे आले. आणि त्याचं प्रिंटर आहे चौधरी वर्ध्याचे. आणि अनुमती ह्याला परवानगी दिली आहे डॉक्टर चक्रधर धरणीधर देशमुख, स्वतः त्यांनी परमिशन दिली होती याला. आणि 31 जानेवारी 1977 हे बाबांच्या चरणावर वाहिलेलं आहे. प्लेस्ड ॲट द फीट ऑफ अवतार मेहर बाबा ऑन द 7th अमरतिथी अँड ब्लेस्ड फॉर पब्लिकेशन बाय श्री आदित्य इराणी. तर 7व्या अमरतिथीला याचं प्रकाशन झालेलं आहे आणि स्वतः आदित्य इराणींनी त्याला अनुमती दिली. आणि आदी काका पुस्तकांना अशीच कधी परवानगी देत नव्हते, पूर्ण त्याला तपासून योग्य आहे का, व्यवस्थित आहे का, कुठे गडबड नाही का बघूनच ते द्यायचे. आता आस्वादापूर्वी म्हणजे पुस्तक वाचण्यापूर्वी, तर ह्यांनी जे काही इथे प्रस्तावनेसारखं दिलेलं आहे, प्रस्तावना पुढे आहेच आहे, पण स्वतः सौ इंदुमती देशमुख म्हणजे CD देशमुखांच्या पत्नी ह्यांनी या पुस्तकाबद्दल जे काही सुरुवातीला म्हटलंय ते आपण वाचूया. म्हणजे एकंदरीत काय अंदाज येतो आपल्याला की या पुस्तकात आपण काय वाचणार आहोत, पुढे काय काय सांगितलेलं आहे, हे सगळ्याचा आपल्याला अंदाज येतो. अवताराचे नुसते दर्शन घडण्यालाही पूर्व सुकृत संचित असावे लागते, पूर्वजन्माचे. आता तुम्हाला कुणाला मनात असेल की अरे माझं बाबांचं प्रत्यक्ष भौतिक दर्शन होऊ शकलं नाही, जर या मधल्या काळात तुम्हाला मुक्ती मोक्ष मिळाला तर उत्तम, मिळूही शकतो. आणि नाही मिळाला तर डेफिनेटली पुढच्या अवतार काळात तुमचं भौतिक दर्शन अवताराचं डेफिनेटली लिहिलेलंच आहे. तर इथे त्या सांगतात की पूर्वजन्मात जे काही आपण सत्कर्म केलेलं आहे त्या सत्कर्मामुळे ह्या देहात, ह्या जन्मात ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन, नुसतं दर्शन घडायलाही पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. मग अवताराचा सहवास आणि त्यांच्या दिव्य आणि महान संदेशांचे माध्यम बनणाऱ्यांचे पूर्व सुकृत आणि भाग्य केवढे असेल. म्हणजे ज्यांनी बाबांचं कार्य केलं, जसं डिस्कोर्सेस आहे, CD देशमुखांनी प्रचंड कार्य केलेलं आहे आणि बाबांना ते खूप आवडायचे. त्यामुळे वेस्टमध्ये आपल्याकडच्याही पेक्षा आपल्याकडे हेवे दावे हे सगळं याच्यातही चालतं, ईर्ष्या स्पर्धा. तिकडे तसं नाही. वेस्टर्नर्स CD देशमुखांना तेव्हाही खूप मानायचे, आताही खूप मानतात, कारण कार्यच त्यांचं इतकं अलौकिक आहे आणि इतकं प्रेम त्यांनी बाबांवर केलं की शेवटी ते मस्त सारखे झाले होते. आणि असेच सगळ्यांना बाबांबद्दल सांगत सुटायचे. कोण रस्त्यात भेटेल त्याला धरला, बाबाबद्दल सांगितलं. नागपूरला रस्त्यातून फिरायचे असे वेड्यासारखे, असे मस्त सारखे. जसे माझ्या आईची पण आम्ही बघितली नंतर शेवटची अवस्था, गेले 4-5 वर्षातली मस्त टाईपनी तिला महम्मद मस्तच म्हणायची, अशी अवस्था झाली होती. हळूहळू होतंय. तर त्यांना हे भाग्य लाभलं की अवताराचा सहवास लाभला आणि त्यांचा संदेशांचं प्रसारित करण्याचं माध्यम ते बनू शकले. त्यांचं किती भाग्य असं त्या म्हणतायत इथे. डॉक्टर चक्रधर देशमुखांचे हे भाग्य होते, म्हणून ते प्रियतम अवतार मेहर बाबांच्या वैचारिक अभिव्यक्तीचे एक अल्प साधन बनू शकले. प्रिय बाबांचीच ती कृपा, केवळ बाबांच्या कृपेनेच
CD देशमुख बाबांचं हे कार्य करू शकले. त्यांचाच तो मधुर प्रसाद. डॉक्टर देशमुखांनी प्रियतम बाबांसाठी व त्यांच्यावर जे जे लेखन केले ते बहुतांश इंग्रजी माध्यमातून. कारण डॉक्टर देशमुख हे लंडनला शिकून आले होते आणि त्यांनी जास्त करून त्यावेळेला इंग्लिशवर त्यांचं प्रभुत्व होतं, त्यातनं केलं आणि मराठी भाषांतरासाठी या इंदुमती देशमुखांनी त्यांना मदत केली. इंग्रजी जाणणारा ते अतिशय लोकप्रिय झाले. प्रस्तुत पुस्तक स्पार्क्स ऑफ द ट्रूथ हे तर परदेशातही भक्तांना इतके आवडले की त्याची दुसरी आवृत्ती निघाली. अमेरिकेत मियामी या गावी एका भक्ताने एका स्त्रीला दूरध्वनीवर विचारले, हे स्पार्क्स ऑफ द ट्रूथचे लेखक कुठे आहेत? म्हणजे आता जे आपण पुस्तक वाचणार आहोत, माझ्या प्रश्नांची उत्तरे ते देतील काय? म्हणजे पुस्तक वाचून त्या गृहस्थांनी विदेशामध्ये चौकशी केली. दिस इज द बेस्ट बुक ऑन बाबा आय हॅव रेड, असं त्या गृहस्थांनी त्या स्त्रीला सांगितलं. मी वाचलेल्या पुस्तकात हे सर्वात चांगले आहे. त्या स्त्रीला मी तिच्या घरी असताना ही चौकशी व्हावी, त्या स्त्री जवळ ही चौकशी, मी म्हणजे इंदुमती देशमुख त्यांच्याकडे असताना ही चौकशी त्या स्त्रीकडे त्यांनी केली. हा योगायोग विलक्षणच वाटला व तिने त्या गृहस्थालाही तसे सांगितले. असो, सांगायचे असे की अशा पुस्तकाचा मराठी वाचकांना अवश्य लाभ व्हावयास पाहिजेच होता व ती सोय हा अनुवाद करून श्री मधुकर वर्णेकर यांनी केली. याबद्दल त्यांना किती धन्यवाद द्यावेत. डॉक्टर देशमुखांना स्वतःला श्री वर्णेकरांनी केलेला हा अनुवाद आवडला, हे त्यांच्या यशाचे व महत्तेचे प्रतीक आहे, महानतेचं प्रतीक आहे. प्रियतम अवतार मेहेर बाबांचे तत्वज्ञान व त्यांच्या संबंधीचे ज्ञान, मग ते कितीही अल्प प्रमाणात असो, आपणास सुलभ माध्यमातून प्राप्त होणे हा मणिकांचन योगाहूनही श्रेष्ठ योग आहे. म्हणजे सहजरित्या बाबांचं तत्वज्ञान आपल्या पदरात पडावं हा दुग्ध शर्करा योग आहे, सुंदर योग आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. श्री वर्णेकरांमुळे याचा लाभ झाल्याबद्दल मराठी वाचक त्यांचा सदैव ऋणी राहील. प्रियतम बाबांचे संदेश अत्यंत संक्षिप्त तरीही अत्यंत साक्षेपाने व सुयोग्य रीतीने डॉक्टर चक्रधर देशमुखांनी यात सांगितले आहेत. बाबांचे जे संदेश आहे त्यांना त्यांनी कंपाईल करून ठेवलेलं आहे. संक्षेपमध्ये सारांशाने त्याचं सार ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. प्रियतम बाबांनी स्वतः ते पाहिले होते, हा महत्वाचा मुद्दा. नथिंग अँड एव्हरीथिंग बाबांनी कधीही बघितलं नव्हतं. आपण टाकतोय सध्या सर्वच, काहीच नाही आणि सर्व काही, पण त्या पुस्तकाचा केवळ 10% भाग हा बाबांनी स्वतः दिलेला आहे डिक्टेशनवर. पण बाबांनी तो व्हेरीफाय केला नाही. बाकीचं पुस्तक बाबांनी दिलेलं नाही आणि ते पुस्तक बाबांनी कधीही बघितलं नाही. पण ही आवृत्ती मराठीतली जरी 7व्या अमरतिथीला झाली असली तरीही द स्पार्क्स ऑफ ट्रूथ जे आहे ओरिजिनल, माझ्याकडे असावं तेही, तर ते पुस्तक बाबा असताना देशमुखांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि बाबांनी ते बघितलेलं आहे. म्हणून हे महत्वाची गोष्ट आहे. प्रियतम बाबांनी स्वतः ते पाहिले होते व त्यांना ते फार आवडले होते. म्हणजे दिस इज अप्रूव्ड बाय बाबा. तेव्हा याविषयी अधिक काही सांगण्याची आवश्यकताच नाही. तो सुधारस मराठी पात्रातून प्राशन करताना त्याचा मधुर आस्वाद आपणास जाणवेलच. चला तर मराठी ज्योतीच्या साह्याने प्रियतम बाबांचे दिव्य दर्शन घेऊया. किती छान शब्द. सौ इंदुमती देशमुख, MA BT. आता हा योगायोग म्हणावा किंवा काय, नेहमी सारखा की हे पुस्तक सुरू करायच्या 15 दिवस की काय आधीच मला प्रशांत अहिरचाही मेसेज आला की द स्पार्क्स ऑफ ट्रूथ किंवा सत्याचे स्फुल्लिंग पुस्तक तुझ्याकडे आहे का, मला ते हवंय. म्हटलं पुस्तक माझ्याकडे आहे, आता आम्ही तेच घेणार आहोत वाचायला. तेव्हा हे म्हणजे आता आउट ऑफ प्रिंट आहे आणि अमरावतीच्या रोहणेकरांना, म्हणजे तुमचे चेअरमन आहे
प्रमोद रोहणेकरांना मी रिक्वेस्ट केली की ह्याचं पुनःप्रकाशन तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे, विनंती आहे. तर ते म्हणे आमच्या मीटिंगमध्ये हा विषय मी ठेवतो. त्यामुळे याचा जो फाउंडेशन ग्रुप आहे, फाउंडेशन ग्रुप म्हणजे काय, तर रोज जेव्हा मी ह्या पुस्तकाचं एक एक पान टाकते ते मी सकाळी टाकते. मग ते ऐन वेळेला सकाळी कामांची भयंकर गर्दी असते. मलाही प्रपंच, घर, संसार ही दुनियादारी आहे. खूप सकाळी कामं असतात. मग ऐन वेळेला त्याला टाईप करत बसणं शक्य नाही आहे. मग मी काय करते, रफ वर्कसाठी एक वेगळा हे केलेलं असतं ग्रुप, आणि मग 8-10 पानं एकत्र त्याच्यावर मोबाईलवरच टाईप करून त्याच्यावर टाकून ठेवते. आणि त्याच्यामध्येच मी रोहणेकरांना ॲड केलंय, जेणेकरून रेडीमेड टाईप केलेलं मटेरियल त्यांच्या हातात यावं. तर बघू बाबांच्या कृपेने जर पुस्तक टाईप झालं, परत प्रकाशन झालं, त्यांना मी सांगितलं अगदी थोड्या प्रती काढा, 400-500च काढायच्या, म्हणजे परत ते कुठे ठेवा, खपत नाही हा प्रश्न नको. तर त्यांच्याकडून अजून उत्तर यायचंय, पण मोस्टली बाबांवर आपण सोपवून देऊया पुढे. आता हे आपण इंदुमती देशमुखांचं आस्वादापूर्वी वाचलं. पुढे आहे मला वाटते, म्हणजे जे नागपूरला चव्हाटा हे मासिक किंवा साप्ताहिक किंवा जे काही आहे, हे नागपूरवरून प्रसिद्ध होतं, चव्हाटा नावाचं. तर त्याचे जे संपादक माना सावजी त्यावेळी होते, त्यांनी या पुस्तकाबद्दल काय लिहिलं ते वाचून मग आपण पुढे जाऊ. अवतार मेहर बाबा यांच्या स्पार्क्स ऑफ द ट्रूथ फ्रॉम डिसेशन्स ऑफ मेहर बाबा याचा हा मराठी अनुवाद श्री म.भा. वर्णेकर यांच्यासारख्या सुविद्य प्रोफेसरांनी मराठी भाषेत मेहर मौनवाणी प्रकट करून मेहर देवाची तर सेवा केलीच, पण जनता जनार्दनाला मेहर देवाचे दर्शन घडवण्याचे पवित्र कार्य केले आहे. हा अनुवाद प्रासादिक असून मेहर कृपेची त्यात झलक दिसून येते. श्री वर्णेकर यांनी हे पुस्तक प्रगट करून जीवनाचेच नव्हे तर अध्यात्माचे कोडे समजण्यात सहाय्य केले. बुद्धीच्या जगात श्री वर्णेकर यांनी आपले तेज दाखवलेच, पण अध्यात्म जगात त्यांनी दाखवलेला मेहर प्रकाश अनेकांना अंधारातून उजेड दाखवत राहील. मेहर कृपेने प्रोफेसर वर्णेकर या पुस्तक रूपे अमर बनलेत. हे पुस्तक वाचणाऱ्याला प्रत्येकाला मेहर नाम स्मरणाची सद्बुद्धी लाभो, हीच माझी मेहर चरणी प्रार्थना. तर हे जे चव्हाटाचे संपादक म्हणतात की मेहर प्रभूच्या चरणी माझी अशी प्रार्थना आहे की जे जे हे पुस्तक वाचतील, ऐकतील, जो काही आहे भाग, त्या सगळ्यांना बाबांचं सतत स्मरण करण्याची बुद्धी लाभो, अशी त्यांनी बाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे. आता या पुस्तकात साधारण काय आहे ती आपली अनुक्रमणिका एकदा पटकन वाचून घेते. यात प्रास्तावना आहे, आपण पुढे बघणार, प्राकथन आहे, त्या पुढे काय आहे पुस्तकात, टॉपिक्स काय आहे ते एकदा आपण बघूया. सुटका, सत्याचा महासागर, देवाकरता बाजार हाट, संस्कारांची देवघेव, चमत्कार, वाट चुकलेले मस्त, तयारी, खास गाडी, आध्यात्मिक सत्य, दैवी अधिकाराचे कार्य, दैवी कार्य, शांतीकडे वाटचाल, हे भाग 1 मध्ये आहे. आता या छोट्या पुस्तकाचा भाग 2, त्यात काय आहे, आत्म्याचे स्वरूप, पारलौकिक जाणीव, जीवनाचा अर्थ, साफल्य, खरे स्वातंत्र्य आणि निर्माणकत्व, आध्यात्मक, गतकाल आणि वर्तमान काल, पास्ट आणि प्रेझेंट. आणि भाग 3 आहे तर मेहर बाबांच्या सुट्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आता आपण सुरुवात करू प्रस्तावनेला. बलराज देशपांडे भाऊंचा हँड रेज आहे, पण आपण प्रश्न किंवा बाकी चर्चा थोडंसं, आता सुरुवातच आहे नुकती पुस्तकांची, तर नंतर आपण वेळ देऊ प्रत्येकाला. आपण 7 नंतर प्रार्थना आरती नंतर चर्चा ठेवू, कारण ऑलरेडी आपला वाचनाचा वेळ फार कमी झालाय. आपण 5:30 ते 7 म्हणजे 1.5 तास रिलॅक्स होतो. आता आपल्याकडे 1च तास आहे. त्या 1 तासात तुमचं कुणाचंही नुकसान होऊ नये, 1 मिनिटाचंही, हा माझा प्रयत्न असो, कारण ते बाबांना आवडणार नाही म्हणून. आणि मग आपण चर्चा शेवटी घेऊया आज.
आज शेवटी घेऊ, मग पुढे बघू कसं कसं करायचं ते. बळराज देशपांडे भाऊ, तुम्हाला वाईट नाही ना वाटलं? सॉरी, आपण शेवटी चर्चा करूया. जय बाबा. प्रस्तावना. सत्याचे स्फुल्लिंग हे पुस्तक स्पार्क्स ऑफ द ट्रूथ फ्रॉम डिझेशन्स ऑफ मेहर बाबा या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अवतार आहे. वरील इंग्रजी पुस्तक नागपूरचे प्रसिद्ध मेहरभक्त आणि तत्वज्ञानाचे प्राध्यापक डॉक्टर चक्रधर धरणीधर देशमुख MA PhD लंडन यांनी बाबांच्या मौन प्रवचनाच्या टिप्पणीची जी मेहराबाद डायरी तयार होती त्या डायरीच्या आधारावर रोचक इंग्रजी भाषेत आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लिहिले आहे. तर सगळ्यात महत्वाचं या पुस्तकाचा बेस काय आहे तर बाबांची जी डायरी होती, जी बाबांनी मौन असताना प्रवचन दिले, डिस्कोर्सेस दिले, मग ते पाटीवर लिहून असो, फळीवर सांगून असो, खुणांनी असो, ओरली असो, मंडळींना असो, ज्यांना कुणाला ते बाबा लेक्चर्स प्रवचन देत होते, त्याची जी डायरी मेंटेन केलेली होती त्या डायरीच्या आधारावर हे लिहिलेलं आहे. आणि हे बाबांनी बघितलेलं आहे, चेक केलेलं आहे आणि बाबांना हे आवडलेलं आहे. मराठीतलं नाही, ओरिजिनल इंग्रजी. तर भाषांतर म्हणजे ॲज टू ॲज तसंच्या तसं असतं. आपल्याकडे इंग्लिश पुस्तक सुद्धा आहे, आपण तसेच गरज पडली तर मध्ये मध्ये तेही बघूया. मेहराबाद डायरी डॉक्टर साहेबांना श्री पेंडू उर्फ अस्पंदाय रुस्तुम इराणी आणि श्री विष्णू मास्तर देवरुखकर यांनी पुस्तक लिहिण्याकरता 1949 मध्ये उपलब्ध केली होती. तर 1949 बाबा असताना पेंडू आणि विष्णू मास्तर यांनी ती डायरी डॉक्टर CD देशमुखांना दिली आणि मग त्या डायरीच्या आधारावर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या काळात बाबांच्या परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट होत नव्हती. डायरी देणं घेणं हे सगळं बाबांच्या परवानगीने. पुढे स्पार्क्स ऑफ द ट्रूथ चा मराठी अनुवाद प्रसिद्ध व्हावा असे डॉक्टर साहेबांना आणि अन्य मेहेर भक्तांना वाटत असे. ते काम त्यांनी मजवर सोपवले. मला माझ्या मर्यादांची आणि उणीवांची पूर्ण जाणीव असूनही मी ही जबाबदारी 2 कारणाकरता अंगीकृत केली. हे कोण लिहिते प्रस्तावना? स्वतः ज्यांनी भाषांतर केलं ते प्राध्यापक वर्णेकर आहेत, भा वर्णेकर वर्ध्याचे. ते सांगतात की मला माझ्या लिमिटेशन्स माहीत होत्या, तरीही मी हे शिवधनुष्य का पेललं तर त्याची 2 कारणं ते सांगतात. पहिले कारण असे की हे काम अवतार मेहर बाबांचे आहे, तेव्हा त्याकरता त्यांचा आशीर्वाद राहीलच. आणि दुसरे कारण, डॉक्टर साहेबांचा मी विद्यार्थी असल्यामुळे गुरुची आज्ञा पूर्ण केलीच पाहिजे. डॉक्टर CD देशमुखांचे वर्णेकर हे स्टुडंट होते, म्हणजे हे पण तत्वज्ञानाचे असणार. दुसरी गोष्ट, बाबांचं काम म्हणजे बाबांचा आशीर्वाद मिळेल, ह्यामुळे त्यांनी हे काम अंगावर घेतलं. कोणत्याही अन्य भाषेतील पुस्तकांचा अनुवाद करणे सोपे नसते. अगदी बरोबर सांगितलं की कुठल्याही भाषेचा पुस्तकाचा भाषांतर करणं तेवढं सोपं काम नसतं, जिकिरीचं असतं. अडचणी अनुवाद करणारे असंच कळतात. अनुवाद यथातथ्य करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्याची योग्यता वाचकांनीच ठरवावी. ते क्लेम करत नाही. पहा किती मोठेपणे की मी परफेक्ट अनुवाद केला, त्यात काही चूक असू शकत नाही असं ते म्हणत नाही. की माझ्या क्षमतेप्रमाणे मी अनुवाद केला, आता तो बरोबर आहे की नाही हे तुम्ही ठरवावं. सत्याचे स्फुल्लिंगचा क्रम मूळ पुस्तकाप्रमाणेच आहे, पण यात एकूण 20 निबंध आहेत, 20 लेख यात आहेत. त्याचे 2 भाग कल्पिले असून तिसऱ्या भागात मेहर सुक्ती आहेत. पहिल्या भागातील मजकुरातून साधकास सुलभ रीतीने मार्गदर्शन होते. दृष्टांत, कथा, गोष्टी इत्यादीमुळे तो मजकूर सर्वसाधारण समजूत असणाऱ्यांनाही सहज समजणारा आहे.
म्हणजे ती गोष्ट पटवून द्यायला, समजून द्यायला. जसं बाबा गोष्टीच्या माध्यमातून खूप गोष्टी बाबा सांगायचे सुरुवातीच्या काळात. तर ते गोष्टी आणि कथांच्या माध्यमातून सांगितल्यामुळे ते रोचक राहील, सहज समजेल असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या भागातील मजकूर अध्यात्माच्या सिद्धांतावर आधारलेला आहे. अध्यात्माचा अर्थ, सत्याचा अर्थ, जीवनाचा अर्थ, संस्कार आणि त्यांचे कार्य इत्यादी यासारखा वैचारिक स्वरूपाचा तो भाग आहे. दुसरा भाग जो आहे तो थोडा हेवी असू शकतो. पहिला भाग आहे थोडा लाईट आहे, गोष्टी रूप आहे, परंतु तोही सोपा करण्याचा प्रयत्न मूळ पुस्तकात झाला असल्याने साहजिकच येथेही तो प्रयत्न झाला आहे. आणि CD जेव्हा लिहायचे तेव्हा अगदी त्यांना स्वतःला समजलेलं होतं, बाबांची त्यांच्यावर कृपा होती म्हणून ते सहज सोप्या भाषेत सांगायचे, लिहायचे. जसं आपण डिस्कोर्सेस बघतो की गॉड स्पीक्स अवघड वाटत असेल, पण डिस्कोर्सेस समजायला सोपं. म्हणून मी नेहमी विनंती करते की डोंट जम्प डायरेक्टली टू गॉड स्पीक्स. पहिले डिस्कोर्सेस वाचलं की गॉड स्पीक्स आपसूक कळतं. सत्याचे स्फुल्लिंग वाचकांच्या जीवनातील अंधारात पथदर्शक होतील असे वाटते. तेव्हा हे पुस्तक वाचा आणि दुसऱ्यांनाही वाचू द्या. जय बाबा. आता पुढे प्राक्कथन. आता प्राक्कथन म्हणजे काय आहे तर थोडक्यात कसं कसं ते पुस्तक आकाराला येत गेलं ते वर्णेकरांनी स्वतः लिहिलेलं आहे की त्याच्याबद्दलचं थोडंसं सुरुवातीचं सांगणं, कथन करणं म्हणजे प्राक्कथन. जीवनाचे कोडे. मनुष्याचे जीवन जगले जाते. आता हे वर्णेकरांनी स्वतः लिहिलेलं आहे. मनुष्याचे जीवन जगले ते ओरिजिनल याच्यात आहे का मी बघू काय आत्ताच? काय नको, जाऊ द्या, वेळ जाईल तर नंतर मी बघून ठेवेल इंग्लिशचं पण. मनुष्याचे जीवन जगले जाते. जगण्याचा अर्थ काय, जीवनाचे प्रयोजन काय, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. जो यशस्वी आहे त्यांनीही करायला हवा, जो यशस्वी नाही त्यांनीही करावा. की मी आजकाल बघते लोक वेड्यासारखे आधी राबतात, अभ्यास करतात, खूप शिकतात, मग नोकरी करतात, मग ती सोडतात, मग व्यवसाय करतात. व्यवसाय केला तरी शांत नाही, समाधान नाही, आनंद नाही. कुठेतरी कधीतरी थांबता आलं पाहिजे. ह्या भौतिक जगात कोणी कुठे थांबावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. काय आहे माझ्या जीवनाचा उद्देश, काय आहे हा प्रश्न प्रत्येकाने एकदा स्वतःला विचारायला पाहिजे. यासारखे प्रश्न प्रत्येक विचारी व्यक्तीसमोर सदैव असतात. त्यांचे उत्तर दुसऱ्याच देता येते, पण स्वतः प्रत्येकच जण त्या संबंधात निरुत्तर असतो. आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय काय माहित नाही. आता आपण बाबांच्या लिटरेचरमध्ये वाचतो की ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं, ईश्वराला भेटणं, ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेणं हा ह्या जन्माचा उद्देश आहे. त्या कामासाठी हा देह दिलाय. पण हे जोपर्यंत आपल्याला बाबांकडून कळलं नाही तोपर्यंत लहानपणापासून 1000 वेळा हा प्रश्न आपल्या मनात यायचा की नाही, की अरे कशासाठी जन्मलो, नक्की काय आहे, पुढे काय, कशासाठी, काय आहे, तू काय याचा. एनिवे म्हणजे ज्याचं त्याला हे उत्तर मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ही एक मोठी मौज आहे. हे मजेशीर आहे की आपल्या जीवनाचं हेतू आपल्याला माहित नसावा. जीवनाचे गणित सर्व धर्मात सोडवलेले आहे. प्रत्येक धर्माची हे गणित सोडवण्याची रीती निराळी आहे. गणिताच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तसं त्यांनी उदाहरण दिलंय की प्रत्येक धर्माची रीत वेगळी आहे जीवनाचं गणित सोडवण्याची. तरी सर्वांचे उत्तर मात्र शेवटी एकच येते. जीवनाच्या गणिताच्या रीती उपलब्ध असतानाही सर्वांनाच त्या रीतींचा उलगडा होत नाही. त्याकरता कोणाची ना कोणाची आवश्यकता असतेच. भाष्यकार, प्रवचनकार, साधू संत, आचार्य, अवतारिक सत्पुरुष, गुरु, सद्गुरु इत्यादी सर्व धर्मातील मान्यवर थोर लोक
हेच उलगडा करण्याचे कार्य करीत आले आहे. तरी जीवनाचे जटिल कोडे कायम आहेच. समजुतीचा गोंधळ नाहीसा झाला नाही. अनेक मार्गदर्शक तत्व आहेत, कथा, पुराण, पौराणिक साहित्य आहे. अनेक गुरूंचं, सद्गुरूंचं, मग ते रामदासांचं असो, ज्ञानेश्वरांचं असो, तुकारामांचं असो, बायबल असो, पुराण असो, गीता असो, पण तरी गोंधळ संपत नाही. ते जे जीवनाचं गुंतागुंतीचं जटिल कठीण कोड आहे ते आहेच. मौन प्रवचन. अवतार मेहर बाबा म्हणतात, मी सनातन परमेश्वर आहे. आय एम द एन्शंट वन. जीवनाच्या कोड्याचा उलगडा करण्याचे कार्य मीच करत आलो आहे. मी अनेक मुखांनी आतापर्यंत बोललो. माझे शब्द अजूनही बोलले जात आहे. अनेक मुखांनी बोललो म्हणजे प्रत्येक अवतार कालात बोललोय. अनेक मुखांनी बोललो म्हणजे प्रत्येक सद्गुरू ईश्वरच आहे. त्या सद्गुरूच्या मुखावाटे पडणारे शब्द ही बाबांचेच शब्द म्हणजे ईश्वराचेच शब्द आहेत आणि ते बोलले जातात. पुढे जे बाबा सांगतात ते खूप छान आहे. माझ्याजवळ नवीन शब्द नाहीत. बाबा सांगतात की आता माझ्याजवळचं शब्दाचं भंडार संपलेलं आहे. काही सांगायचं राहिले, काही बोलायचं राहिले असं काहीही नाही. बोलायचे काही राहिले नाही. असे असूनही लोक अद्यापि मोहनिद्रेतच घोरत पडले आहे. मी सांगतोय युगानुयुगे पण कोणी ऐकत नाही. हे जे दुनियेचा मोह आहे, मायेचा मोह काही कमी होत नाही. पूर्वी त्यांनी ऐकले नाही आणि अजून ते जागे झाले नाही. तेव्हा त्यांना जागे करण्याकरता मी ईश्वर आलो आहे. आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. जेव्हा की आजकाल तुम्ही आता बघितलं असेल फेसबुकवर कोणीतरी टाकलेला पासपोर्टचं बाबांचं सगळीकडे आजकाल शेअर होत आहे की त्याच्यात बाबांचा प्रोफेशन काय सांगितलंय, स्पिरिच्युअल टीचर. तर सुरुवातीच्या काळात वेस्टला गेले, त्या लोकांना कळावं, त्यांनी ऍक्सेप्ट करावं, त्यांना समजावं म्हणून बाबा सांगायचे की आय एम ए स्पिरिच्युअल मास्टर, स्पिरिच्युअल टीचर म्हणून त्यांना म्हटलेलं आहे. पण बाबांनी आपल्या समाधीवर हे लिहून घेतलेलं आहे की आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. मी आता मौनातून बोलणार, हे महत्वाचं. बाबा बोलत नाहीत असं नाही, बाबा मौन होते असंही नाही. ज्यांनी बाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे अशा कुणालाही तुम्हाला शक्य असेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पहिले त्यांचे रेकॉर्ड तपासा, कुठे व्हॉइस असतील. कधीही माझे वडील सांगायचे, आई सांगायचे, अनेक किती लोकांना ज्यांनी बाबांचं दर्शन घेतलंय त्यांना विचारलंय, नाफडे काकांना विचारलंय की बाबा मौन आहेत असं कधीही वाटायचं नाही. त्यांचं मौन इतकं बोलकं होतं. तेव्हा बाबा म्हणतात की मी आता मौनातून बोलणार. माझे बोलणे कानाने ऐकू येणार नाही, ते हृदयाची भाषा आहे, हृदयालाच समजते. किती सुंदर आहे, किती महत्वाचं आहे. ते ऐकू येईल अंतःकरणाने. जे काही ते बोलतील ते अंतःकरणाने ऐकू येईल. त्या हॉलमध्ये बरोबर ज्याचं त्याला कळायचं की बाबा त्याला काय सांगतात, तो बाबांना काय विचारतो, त्यांच्यातला डायलॉग त्यांना दोघांनाच माहिती असायचं. माझे आता मौन प्रवचन झाले आहे. आता माझे मौन प्रवचन चालू झाले आहे. प्रवचन आहे पण कसं आहे, मौन प्रवचन, मौनातून दिलेलं प्रवचन. हा भाग मला फार आवडला. पुढे आता ओळख. आता हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, सो विल जस्ट रन थ्रू. अवतार मेहर बाबांचा जन्म महाराष्ट्रात पुण्यात इसवी सन 1894 साली फेब्रुवारी महिन्याच्या 25 तारखेस झाला. त्यांचे आई वडील इराणी होते. त्यांच्या वयाची पहिली 19 वर्षे सर्वसामान्य हुशार मुलासारखी गेली. एवढेच की त्यांना ईश्वर भजनात गोडी वाटत असे व ते भजनादी कार्य उत्साहाने करीत असत. पुढे योग्य वेळ येताच हजरत बाबाजान नावाच्या अवलिया वृत्तीच्या वयोवृद्ध अशा अफगाण स्त्रीने मेहर बाबास जवळ बोलावून प्रेमाने त्यांच्या भ्रुकुटी मध्यभागाचे म्हणजे इथे चुंबन घेतले. आज त्याच्यावरही चर्चा चालू आहे पुणे ग्रुपमध्ये.
की त्याच्या बाबांच्या पासपोर्टवर एक लिहिलेलं आहे की त्यांची खूण काय, तर 2 भुवयांच्या मध्ये एक स्कार आहे असं बाबांच्या एका फोटोत तो स्पष्ट दिसतो. ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे असा. तर तो बाबांनी डोकं दगडावर आपटून घ्यायचे म्हणून झालेला नाही. इथेच बाबाजांनी चुंबन घेतलं आणि इथेच उपासनी महाराजांनी दगड मारला, त्याची ती खूण असावी. एनिवे, आश्चर्य असे की यामुळे त्यांच्या वृत्तीत एकाएकी बदल झाला. ते पूर्णपणे अंतर्मुख झाले. त्यांचे भान हरपले. ते स्वस्वरूपात पूर्णपणे लीन झाले. या दिव्य अनुभवाच्या अवस्थेत ते जवळपास 9-10 महिनेपर्यंत होते. यावेळी त्यांना अन्न, पाणी, झोप या सर्वांचाच विसर पडला होता. ही घटना इसवी सन 1913 सालची. पुढे 2 वर्षांनी मेहर बाबा, केडगावचे श्री नारायण महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, नागपूरचे ताजुद्दीन बाबा आणि साकोरीचे श्री उपासनी महाराज यांच्या भेटीस जाऊन आले. श्री उपासनी महाराजांच्या जवळ मेहर बाबा बराच काळ राहिले. तेथे त्यांच्या वृत्तीत बदल होऊ लागला. त्यांना जगाचे भान येऊ लागले. हा काल जवळपास 7 वर्षांचा होता. बाबांनी वरील 5ही जणांना सद्गुरू मानले. इसवी सन 1922 पासून इसवी सन 1924 सालपर्यंत त्यांनी आध्यात्मिक भावनेतून सामाजिक स्वरूपाची विविध कार्ये केली. महत्वाचा शब्द आहे आध्यात्मिक भावनेतून. ईश्वर जो काही करतो, अवतार जे काही करतो, सद्गुरू जे काही करतो, ते सगळं फॉर द स्पिरिच्युअल बेनिफिट असतं. वर आपल्याला ते सामाजिक कार्य वाटलं तरी त्याचा मूळ हेतू आध्यात्मिक प्रगती हाच असतो. त्यात त्यांनी शाळा, आश्रम, दवाखाना इत्यादी संस्थाही चालवल्या आणि आध्यात्मिक शिबिरे घेतली. हे कार्य त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी केले. आध्यात्मिक शिबिर म्हणजे सहवास कार्यक्रम. आणि शेवटी अहमदनगर जवळ काही मैल अंतरावर अरणगाव मुक्कामी ते राहू लागले. तेथे मेहराबाद आश्रम काढला आणि मेहराबादलाच त्यांनी इसवी सन 1925 सालातील जुलैच्या 10 तारखेपासून मौनास प्रारंभ केला. त्यांचे मौन देह सोडेपर्यंत कायम राहिले. त्यांच्या मौनाचा चमत्कार, आता हा जो भाग आहे हा 77 साली लिहिलेला आहे, म्हणून ह्याच्याकडे आधीच सांगितलं मी की हे जे आहे हे वर्णेकरांनी लिहिलेलं आहे, कारण मूळ पुस्तक जे 49 सालीच प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्या मौनाचा चमत्कार 44 इयर्स हा जगात अद्वितीय आहे. म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लिहायचा तर तो लिहिला जाऊ शकतो. अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखा तोच दुसरा नाही. जन्मतःच मुका असलेल्या व्यक्तीशिवाय दुसरा कोणीही इतक्या अवधीपर्यंत मौनावस्थेत राहिलेला नसेल. अगदी खरंय. ते म्हणतात, मी मौनातही सतत बोलतच होतो. बाबा सांगतायत स्वतः की मी मौनातही सतत बोलतच होतो. बोलण्याचे माध्यम मौन होते. किती सुंदर. बोलण्याचे माध्यम मौन होते. जे कोणी मौनावर भाषण देतात त्यांनी हे जरूर नोट करून आपल्या भाषणात न चुकता त्याला कोट करावं. गांगडे सर इथे असतील, अजून कोणी असतील, त्या सगळ्यांना. त्यांनी जगाला प्रेमाचा दिव्य संदेश दिला. त्यातून जीवनाचे पारंपरिक भाष्य वाचून कळणे जे कठीण आहे ते त्यांच्या शैलीने समजावले आहे आणि सुलभ केले आहे. बाबा स्वतः सांगायचे ते एकदम लेमॅन्स लँग्वेज असायची, साधी सोपी सरळ. ते कोणीतरी त्यांना म्हटलं की बाबा इतकं साधं कसं, तर म्हणे ठीक आहे, तुम्हाला वाङ्मयीन भाषेत करायचं, तुम्ही उच्च भाषेत चांगल्या भाषेत करू शकता, पण त्याचा आत्मा हरवायला नको. आणि मग त्याचा परिपाक म्हणून ते गॉड स्पीक्स आहे. वास्तविक बाबांची स्वतःची भाषा सरळ, साधी, सोपी, कमी शब्दात भिडणारं टू द पॉइंट बाबा सांगतात. म्हणून बघा गॉड स्पीक्सची बाकी भाषा आणि गॉड स्पीक्सच्या पुरवणी ह्याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे.
थोर तुझे उपकार. 20व्या शतकात जगाचा व्याप मोठा वाटेनासा झाला. आज वेग वाढला आहे. भूमंडळातील कानाकोपऱ्यात मनुष्य जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर ग्रहमालेतील ग्रहावरही जाऊन येण्याची तयारी झाली आहे. शुक्रावर तयारी चालली आहे, मंगळावर तयारी चालली आहे, चंद्रावर जाऊन आलेला आहे. भौतिक सुखाची आणि व्यवहाराची साधने भरपूर उपलब्ध झाली आहेत. आता तर त्याही पेक्षा जास्त, 77 सालापेक्षा. आणि भौतिक साधनाची काही आता एंडलेस झालेला आहे. भौतिक सुखोपभोगाची साधनं त्याची गिनतीच करू नाही शकत, इतकी झाली आहे. भौतिक सुखाची आणि व्यवहाराची साधने भरपूर उपलब्ध झाली आहेत. यंत्रामार्फत काम करणे सुरूच आहे. अंग मेहनत कमी झाली, फुरसत वाढली, रोगराईवर बराच विजय मिळाला, पण मृत्यूचे गूढ मात्र अजून उकलले नाही. नचिकेताला जी समस्या वाटली ती अद्यापी तशीच आहे. आता ही नचिकेताची समस्या काय ते आपण नंतर बलराज देशपांडे भाऊंना विचारूया. सर्व मिळूनही जीवनातील दुःख संपलेच नाही. जीवनातील दुःख हे सनातन सत्य आहे, एन्शंट आहे, ते हे ट्रुथ आहे. त्याचे मूळ कारण असत्यात आहे. हे जरी कळले तरी दुःख नाही किंवा नाहीसे झाले असे कधी घडले काय? आपल्याला जरी कळलं की हे जीवन हा भास आहे, झिरो आहे, दिस वर्ल्ड बट अ बिग झिरो, ही माया आहे, असं जरी आपल्याला कळलं तरीही जे दुःख जे काही वाट्याला यायचं ते वाट्याला आल्याशिवाय राहतं का? नाही. त्याचं कारण आपले संस्कार. या दुःखामुळेच राम, कृष्ण, महावीर, बुद्ध इत्यादी अवतार या भूतलावर झाले आहेत. दुःखाने खरोखरच मानव जातीवर उपकार केले आहेत. दुःखाने उपकार कसे करणार? तर बाबांनी हे सांगितलेले आहे. दुःख आपण उपभोगतो म्हणजे जे आपले संस्कार आहेत ते आपण खर्च करत असतो, नष्ट करत असतो, आणि त्या माध्यमातून आपल्या चेतनेचा अधिकाधिक विकास होत असतो की ज्यामुळे शेव